आता पाहूयात शेतकरी संपाबाबतच्या सुपरफास्ट बातम्या। शेतकऱ्याच्या संपामध्ये काल एका शेतकऱ्याचा जीव गेलाय। पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी असलेल्या अशोक शंकर मोरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। काल दुपारी लाठीचार्ज सुरू झाला, त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं उपचारापूर्वीच निधन झालं। शेतकऱ्यांच्या संपाला काल काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले। येवल्यामध्ये पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली आहे, त्यामुळे संतप्त पोलिसांनी शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केलाय। ही स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केलाय। यामध्ये एक जण जखमी झालाय, तर नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यामध्ये तब्बल 100 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, तर संतप्त शेतकऱ्यांनी एक ट्रक सुद्धा जाळलाय। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह 20 ते 25 जणांवरती दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बस स्थानकातल्या मुनोत एजन्सीच्या दुकानात घुसून मालाची आणि दुधांच्या पिशव्या त्यांनी फेकून दिल्या। त्याचबरोबर दुकानातील 2000 रुपयांची कॅश चोरल्याचा आरोप कार्यकर्त्यांवरती दुकान मालकाने केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागलंय। शेतकऱ्यांच्या संपाआड विरोधक राजकीय पोळी भाजतायत अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती निशाणा साधलाय। काही पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही त्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलं। काही ठिकाणी पोलिसांवर दगडफेक देखील झालेली आहे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे नेतेही दगडफेक करणार नाहीत। या दगडफेकीच्या पाठीमागे निश्चितपणे हे आंदोलन चिघळलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता असलेले काही पक्षांचे कार्यकर्ते हे निश्चितपणे आहेत। राज्यभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे आता दूध संघांनी अतिरिक्त खबरदारी घेतलेली आहे। कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या दुधाला चक्क पोलीस संरक्षण देण्यात आलंय। एकाच वेळी रवाना झालेल्या 25 टँकर्सच्या मागे आणि पुढे पोलिसांच्या गाड्यांचं संरक्षण होतं। या गाड्यांमध्ये पोलिसांचा स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आला होता, त्यामुळे आंदोलनापासून या ट्रकचा बचाव करण्यासाठी पोलीसही तैनात करण्यात आले। शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। इंदापूरमध्ये माधव भंडारींचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, तर नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दुग्धाभिषेक घालण्यात आला। यावेळी टरबुजाचा पुतळा बनवण्यात आला होता। दुग्धाभिषेकानंतर तरी मुख्यमंत्री प्रसन्न होतील अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर तिकडे अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रहार संघटनेचा मोर्चा काढला। यावेळी कार्यालयासमोर दूध भाजीपाला फेकून आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारची उदासीन भावना आणि भूमिका आणि त्यातून काही साध्य होत नाही किंवा निर्णय घेता येत नाही अशी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ही आता संप पुकारल्यामुळे परिस्थिती अजून चिघळेल की काय अशा प्रकारची त्यांना भीती वाटते आहे। आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याच्यामध्ये जिम्मेदार धरण्याकरता हे मुख्यमंत्र्यांचं बेछूट विधान आहे। राज्य सरकारची उदासीन भावना आणि भूमिका त्यातून शेतकऱ्यांच्या संपानंतर शिवसेनेनंही सरकारवरती जोरदार टीका केली आहे। सरकारनं तातडीनं कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी केली आहे। तसंच ज्यांच्यावरती जनतेनं विश्वास टाकला ते काम करत नसल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला। सरकारच्या बाजूनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्याकडून न्याय मिळत नाहीये, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा हा उद्रेक झालेला आहे। एकूण परिस्थितीच्या विरोधातला तो उद्रेक आहे। या शेतकऱ्यांचं निवेदन ऐकून घेऊन त्याच्यात मार्ग काढायला हवा होता। ताबडतोब युद्ध पातळीवर पावलं उचलली गेली पाहिजेत असं आम्हाला वाटतं। शेतकऱ्यांबरोबर शिवसेना पूर्वी होती, आजही आहे आणि पुढे राहील। शेतकऱ्यांच्या संपाची सुरुवात ज्या पुणतांबा या गावामध्ये झाली आहे, तिथे शेतकऱ्यांच्या मुलांनी दिंडी काढली आणि शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलाय। यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी विठुनामाचा गजर केला आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी केली आहे। राज्यातला शेतकरी संपाचा फटका गुजरातला सुद्धा बसतोय, कारण गुजरात राज्याची परसबाग म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे। याच बाजार समितीतून माल गुजरातमधल्या सुरत आणि बडोदा या 2 महत्त्वाच्या शहरांना होत असतो, पण आज शेतमालच कमी आल्यानं भाजीपाला राज्याबाहेर जाऊच शकला नाही, त्यामुळे आजपासून गुजरातला देखील भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू शकतो। दरम्यान संपकाळामध्ये शेतकऱ्यांचा नाशवंत माल खराब होऊ नये यासाठी नाशिकमधले कोल्ड स्टोरेज चालक पुढे सरसावलेले आहेत।
शेतकऱ्यांचा 10 ते 15,000 मेट्रिक टन शेतमाल मोफत साठवण्याची सुविधा या स्टोरेज मालकांनी देऊ केली आहे. पिंपळगावची भीमाशंकर कोल्ड स्टोरेज, मातोरी, कसबे सुकेणे येथील स्टोरेजनं ही मदत देऊ केली आहे. मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे शेतकऱ्यांवरती संपाची वेळ आली असल्याचं मत ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांनी व्यक्त केलंय. युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व क्षम्य असतं असं सांगत चटप यांनी शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराचं समर्थनच केलेलं आहे. ते चंद्रपुरामध्ये पत्रकारांशी बोलत होते. या सरकारला लोकशाहीची भाषा समजत नाही आणि म्हणूनच सविनय कायदेभंग करून प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांनी सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे न्यायचं ठरवलं आणि त्याचे परिणाम आज दिसू लागले. मुख्य मागणीची धार वाढवण्यासाठी हे सगळं चालवलेलं आहे आणि सरकारने ज्यांनी कबूल केलं त्याप्रमाणे आम्ही एकच म्हणतो, वादा निभाव मोदी सरकार, एवढंच आमचं म्हणणं आहे.